AED. ठीक आहे. सो वी आर लर्निंग फर्स्ट 3. करेक्ट. त्यातलं असेसमेंट मध्ये 4 स्टेप्स. विच सीन सेफ्टी आणि सर्कमसिशन इव्हिडन्स. वन एक एक बोल. चेक द रिस्पॉन्स. Activate emergency response system. Check pulse and respiration simultaneously, not taking more than 10 seconds. 4 steps झाले. ओके. Then come chest compression. त्याच्यामध्ये 4. Position of your body, position of your hand, आणि मग परफॉर्मन्स मधले 2. रेट सगळ्यात महत्वाचं. रेट आणि हे 2 सगळ्यात महत्वाचे. ऑफकोर्स देर आर अदर 2 इम्पॉर्टंट, बट हे 2 सगळ्यात महत्वाचे. रेट आणि डेप्थ. ठीक आहे. सो हे 4. आता ब्रेथ्स मध्ये पण 4. करेक्ट. म्हणजे 4 मध्ये 4 कसे पॉइंट्स आहेत. इट इज लाईक अ राईम. छोटेसे कवितेसारखं. हेड टिल्ट, chin lift, pinch the nose and give the breath. 4 steps. Head tilt, chin lift, pinch the nose and give the breath. ठीक आहे. 4 आहे. 4. तर हेड टिल्ट ज्यावेळेला आपण करतो, हेड टिल्ट तुमचा जो तुम्ही जे आता ह्याच्यावर मी तुम्हाला फक्त दाखवतो, तिथं दाखवलेलं आहे पण जस्ट टू फिनिश इट ऑफ. गो फ्रॉम हिअर. Supposing I am standing on the left side, then my this hand, right hand, will go on the head. मी chest compression करत होतो. 30 झाले. I am talking about one rescue. So 30 झाले. 30 झाल्यानंतर my hand goes on the forehead, not on the eyes. Forehead and then just tilt. Tilt आणि lever नव्हे. बऱ्याच वेळेला सगळं वजन असं करायचं नाही. तो असणार सुद्धा नाही. Very important. So just tilt it like this. Okay? Tilt. This is head tilt. Then comes the chin lift. तुम्ही फार कॉन्सन्ट्रेशन बघितलं करायचं तुम्हाला तिथे दिसेल सुद्धा. चिन कशी लिफ्ट होते. दिसतंय. चिन. हे चिन मध्ये नाही हात घालायचा. चिन लिफ्ट म्हणजे असं नाही ओढाय. असं करताना तुम्ही सॉफ्ट टिश्यू असतो, तुम्ही दाबणार तर सगळं उलट होणार. ते टंग आहे ते आणि फॉल होणार. आपल्याला काय करायचं, टंग जे फॉल झालेले असते अनकॉन्शियस पेशंटला, त्या टंगला पाठीमागे ढकलायचं की जेणेकरून एअरवे ओपन होईल. ते करण्यासाठी यू जस्ट हे कडेला जे हे असतं ना, हे दिसते का हे. ओके. त्याचं 2 बोट आणि देन जस्ट लिफ्ट. हेड टिल चिन लिफ्ट. ओके. आणि देन पिंच द नोज, म्हणजे हा जो हात आहे त्याचा इंडेक्स फिंगर आणि थंब त्याच्यानं पिंच द नोज. कारण तुम्ही ब्रेथ दिला तर ते नाकातनं बाहेर. You want it to go to the chest and then just do and then go encircle your mouth to the victim, encircle and give very normal breath. You don't have to give deep breath. 1 second each. किती? 1 second. बघा, एक तुम्ही ब्रेथ दिला, मग लगेच दुसरा. 2 breaths म्हणजे 2 सेकंद ना. आणि उरलेलं सगळं करायला किती सेकंद लागणार आहे. हेड टिल्ट, चिन लिफ्ट, पिंच द नोज. And giving 2 सेकंडचे 2 ब्रेथ मध्ये एखादा सेकंद घ्या. It should finish in 10 seconds. जसं ते संपलं 10 सेकंड, live, come back, 30. Head tilt, chin lift, pinch the nose, give. Simple? Correct? पण ते करत असताना सगळ्यात एंड पॉइंट महत्वाचं आहे ना. हे केलं चाललंय की नाही व्यवस्थित कसं कळणार. ज्यावेळेला तुम्ही ब्रेथ देता त्यावेळेला तुम्ही देत असता त्यावेळेला तुमची नजर इकडे पाहिजे आणि तिची चेस्ट राईज झाली पाहिजे. तुम्ही जेव्हा देता त्यावेळेला जर राईज नाही झाली तर 2 प्रॉब्लेम असू शकतात. एक तर तुम्ही जे हेड टिल्ट आणि चिन लिफ्ट जे केलं ते कशासाठी केलं, ब्लॉक एअरवे ओपन करण्यासाठी टंगमुळे. ते बरोबर झालेलं नाही. एक किंवा दुसरं तुम्ही जे फोर्स द्यायला लागलाय तो कमी पडतो. सो व्हॉट यू डू, अगेन रिलीज, कम्प्लिटली रिलीज करायचं. पुन्हा एकदा हेड टिल्ट, प्रॉपर चेन लिफ्ट, पुन्हा पिंच द नोज अँड गिव्ह द. समजलं. व्हेरी इम्पॉर्टंट द चेस्ट लूज आहे. पण हे सगळं तुम्ही जरी करेक्ट करत असताना 10 सेकंदापेक्षा वेळ घ्यायची नाही. 10 सेकंद झाले सोडायचं की चेस्ट कम्प्रेशनच करायचं. जरी तुमचं ब्रेथ काय तर चुकून झालं नाही, काय झालं, लिव्ह अँड डू युअर चेस्ट कम्प्रेशन फर्दर. लक्षात आलं. काय प्रश्न आहे त्याच्याबद्दल?
असणार आहे तुला आहेत नक्कीच. सर्वाइकल स्पाइन इंजुरी पेशंटमध्ये ब्रीदिंग कसं करायचं त्यावेळेस आपण हेड लिफ्ट होण्यापूर्वी ते जे असतं त्याला म्हणायचं एक टेक्निक आहे. दॅट टेक्निक इज कॉल्ड एज एनीबडी नोज सर्वाइकल स्पाइन इंजुरी मध्ये जॉ थर्स्ट टेक्निक. त्यावेळेला विक्टिमला असं नाही हलवायचं, तुम्ही डोक्याकडे जायचं. डोके तुम्हाला सो यू शुड बी ऑन द हेड साइड, यू शुड बी ऑन द हेड साइड. द विक्टिम हॅज टू बी कम्प्लिटली ऑन द फ्लोर, करेक्ट. आणि ऑर इन अ हार्ड सरफेस हा तुमचा एल्बो कम्प्लीट त्याला त्या फ्लोअरवर पाहिजे. हे तुमचे जे दोन फिंगर, आता मी जे तुम्हाला एका हाताने करायला सांगितलं ते इकडे पहिला काय करायचं, हे जे तुमचे पाम्स आहेत त्यांना हेड फिक्स करायचं, हेडने हल्लं पाहिजे, करेक्ट. आणि मग हे फक्त असं विथ युअर टू लेन यू ओनली जॉ. सो युअर हेड टिल्ट करायचं नाही, एवढं त्या टेक्निक आहे. मग नुसतं हेड टिल्ट न करता तुम्ही असं करताना हेड हलण्याची शक्यता असते, म्हणून दिस इज कॉल्ड एज जॉ थ्रस्ट टेक्निक. जॉ थ्रस्ट म्हणजे फक्त जॉ वर गेला पाहिजे आणि तुमचं हे हेड असं टाईट ठेवलं पाहिजे असं. परंतु सगळ्यात मोठी गोष्ट आहे, यू कांट डू इट व्हेन यू आर अलोन. बिकॉज हे इकडे असं करायचं आहे मग तिकडे जायचं आणि चेस्ट करायचं, यू विल बी. म्हणून सर्वाइकल स्पाइन इंजुरी असेल आणि जरी तुम्ही सिंगल असाल तर डोंट डू दिस, डू युअर. आणि विदाउट हेड टिल्ट जस्ट ट्राय टू डू द चिन लिफ्ट. मग त्यावेळेला काय करायचं, फक्त हेड टिल्ट टाळायचंच कम्प्लीट. उलट काय करायचं, असं धरून ठेवायचं, हेड टिल्ट नाही करायचं, हे असं धरून ठेवायचं. ट्राय टू डू विथ वन थिंग. पण आयडियली स्पीकिंग विथ डायग्नोज सर्वाइकल इंजुरी पहिली तर गोष्ट तुम्हाला होणारच नाही डायग्नोज. रिस्पॉन्स नाही तर कळणार कसं सर्वाइकल इंजुरी. सर्वाइकल इंजुरी तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल एक बागेत फिरायला लागला आणि वरनं झाडावरनं पडला, बागेत खेळत असताना पोरगा पडला, तर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता हा याला सर्वाइकल इंजुरी. अशा वेळची गोष्ट वेगळी आहे, परंतु अदरवाइज यू विल नॉट बी एबल टू एक्सपेक्ट. सो ऍक्च्युअली ही सिच्युएशन फार रेअर आहे, एक्स्ट्रीमली रेअर. पण जरी तशी सिच्युएशन आली तर जस्ट डोंट डू द हेड टिल्ट, ट्राय टू डू विथ द चिन, ओनली चिन. मग चिन लिफ्ट ज्यावेळेला तुम्ही असं करता त्याला जॉ थ्रस्ट. ठीक आहे. एनी अदर क्वेश्चन? तुम्ही डे ब्रेक घ्यायचा नाही, नॉर्मल ब्रेकच नॉर्मल ब्रेक द्यायचा. मग त्याचा काय उपयोग असतो का, असा काही प्रश्न पडतो का तुम्हाला, सर काय मग आपण कार्बन डायऑक्साईड द्यायला की त्याला, असा प्रश्न नाही पडत का? नाही सर असले काय प्रश्न पडत नाही आम्हाला, असलं काय. ओके, सो जस्ट a query is like you are not giving carbon dioxide. There is something called as dead space. If you remember anatomy physiology, dead space म्हणजे काय? A dead space means the air in the trachea or larynx which doesn't take part in gas exchange. Gas exchange कुठे होतो? alveoli मध्ये होतो. तिथल्या एअर मध्येच, म्हणजे थोडक्यात एअर गेली एअर alveoli मध्ये गेली, त्या alveoli मध्ये एअर गेली, त्यातलं ऑक्सिजन जातं आणि कार्बन डायऑक्साईड तिथे येतो. म्हणजे बाहेर जातं त्यावेळेला जी एअर पहिला येते ना त्याच्यामध्ये ऑक्सिजन हवेत असतो तेवढाच असतो, कारण त्यानं पार्ट इट हॅज नॉट टेकन पार्ट इन गॅस एक्सचेंज, करेक्ट. आणि तुमचा एंड असतो ना, एंड ती याच्यातनं कार्बन डायऑक्साईड बाहेर. बाकी पहिला जो पार्ट असतो त्याच्यामध्ये नॉर्मल हवेतला ऑक्सिजन असतो तेवढाच असतो, बिकॉज इट इज डेड स्पेस. कारण आता समजा मी जेव्हा श्वास घेतो तेव्हा माझ्या श्वास घेतल्यानंतर तो एअर कॉलम आत गेला एअर एक्सचेंज मध्ये त्या एअर कॉलमचा एंड पार्ट आहे तोच भाग घ्यायला लागला. पण माझ्या नाकापासून जे माझ्या इथेपर्यंत मी खालीपर्यंत जी एअर आहे ती एअर एक्सचेंज मध्ये भाग घेत नाहीये, करेक्ट. म्हणजे ज्यावेळेला मी सोडतो त्यावेळेला पहिल्या पार्ट मध्ये आहे तशीच एअर बाहेर येते की ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हवेत आहे तेवढाच आहे. ज्यावेळेला माझा एंड पार्ट, म्हणून तुम्ही डीप ब्रेथ घ्यायचं नाही आहे आणि डीप ब्रेथ द्यायचं नाहीये, समजलं का? कारण डीप ब्रेथ घेतली तर तुमचं एअर कॉलम जास्त आत पुश होऊन जाणार आणि डीप ब्रेथ सोडताना तुम्ही जोरात ब्रेथ देताना सगळ्यात तुम्ही कार्बन डायऑक्साईड सगळं मिक्स करा. सो टेक अ नॉर्मल ब्रेथ अँड गिव्ह अ नॉर्मल, ओके. अँड दॅट इज मोर दॅन इनफ टू सर्व्हाइव्ह द पेशंट. त्याच्यामध्ये 17% ऑक्सिजन असतो, विच इज मोर दॅन इनफ. हवेत 21% असतो. ज्यावेळी तो मिक्स होतो तुमच्या एअर मध्ये, जे डेड स्पेस मध्ये त्याचं 17% होतं. 17% ऑक्सिजन इज मोर दॅन इनफ टू सर्व्हाइव्ह. Okay, so that is logic behind it. So you can imagine the science behind it. BLS असं का करायचं असतं? And you do the full course and you will get answer to damn every question.
you have in your mind and you would be the expert. When you get a certificate, that certificate उगाच नाही मिळत. You know answer for every question people will ask you. For example, मी मगाशी म्हटलं 10 सेकंद असे झाले, 10 सेकंदात जर चेस्ट नाही राहायचं झाली तर सोडायचं आणि पहिला चेस्ट कम्प्रेशन करायचं. सर मग तुम्ही ब्रेथ कुठे द्यायला लागला? मग त्याची इफेक्टिव्हनेस नाहीच आहे ना. मग समजून घेतलं तर पूर्वी जर शेड्यूल बघितलं तर ABC होतं. पहिला एअरवे करायचं, मग ब्रीथिंग करायचं, मग सर्क्युलेशन द्यायचं. नाउ द सायकल इज CAB. बिकॉज आफ्टर स्टडीज अँड रिसर्च इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जो माणूस कार्डियक अरेस्ट मध्ये एस्पेशली ऍडल्ट त्याचं कॉमनेस्ट कारण आहे ते अरिथमिया. कॉमनेस्ट कारण काय आहे? अरिथमिया. हार्ट सडनली अरिथमिया मध्ये, त्याचं कॉमनेस्ट कारण अरिथमिया. आणि ते अरिथमियाज मध्ये त्याचा हार्ट बंद पडूपर्यंत त्याच्या रक्तामध्ये फुल 97% ऑक्सिजन साठवून व्यवस्थित ठेवलेला आहे. काय कुठं लंग मध्ये काय प्रॉब्लेमच नाही, करेक्ट. पण त्याचा हार्ट बंद झालेला. अशा वेळेला व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, टू गिव्ह अ ब्रेथ और टू गिव्ह अ चेस्ट कंप्रेशन? सो इफ यू स्पेंड टाइम ऑफ डूइंग एअरवे, ओपन द एअरवे म्हणजेच हेड टिल्ट, चिन लिफ्ट, मग ब्रेथ, मग बघा, मग ब्रेथ द्या, मग यू आर डिलेइंग एक्झॅक्टली व्हॉट इज टू बी सपोज टू बी डन. कॉमनेस्ट कॉज हे रिसर्च वरून आलं की जे अरेस्ट मध्ये जातात त्यांचं कॉमनेस्ट कॉज बघितलं तर त्याचा कॉमनेस्ट कॉज आहे अरिथमिया ऍडल्ट मध्ये, करेक्ट. तर ऍडल्ट मध्ये अरिथमिया मध्ये त्याचं हार्ट बंद झालंय म्हणून त्याचं ब्रेथ बंद झालंय. पण तोपर्यंत त्याच्या शरीरामध्ये 97% ऑक्सिजन आहे. अशा वेळेला व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज टू गिव्ह द चेस्ट कंप्रेशन. आणि म्हणून द सिक्वेन्स इज CAB अँड नॉट ABC, करेक्ट. यू अंडरस्टूड. म्हणून आता ह्याला जोडूनच शेवटचा पार्ट, दिस इज डिफिब्रिलेटर, AED. म्हणजे खरा AED नव्हे, AED चा रिप्रेझेंटेटिव्ह प्लास्टिक मॉडेल, ठीक आहे. हे AED असतं. मग आता मी जसं तुम्हाला हे वाक्य सांगितलं, व्हॉट इज द कॉमनेस्ट कॉज ऑफ अरेस्ट? अरिथमियाज. बरोबर आहे. मग अरिथमियाज म्हणजे काय? हार्ट असं पंप होतोय की त्याचं इफेक्टिव्ह ब्लड कॉलम तयार होत नाही. असं काही फडफडत चालतं. हार्ट रेट 120 आहे, कारण पल्सच तयार होत नाही. कारण असं होत असताना परत यायला पण पाहिजे ना ब्लड, ते येतच नाही ना. बिकॉज यू नो सिस्टोल अँड डायस्टोल. डायस्टोल मध्ये ब्लड आलं तर सिस्टोलचा उपयोग आहे, होय की नाही. अशा वेळेला ज्यावेळेला टकी अरिथमियाज असते, टकी अरिथमियाज म्हणजे तुम्ही ज्या शब्द ऐकता, वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन, वेंट्रिक्युलर टॅकिकार्डियाज, ॲट्रियल फिब्रिलेशन, त्यावेळेला रेट असतो 300, 400, 200 असा रेट असतो हार्ट. पण त्याला ब्लड येत नाही, त्यामुळे पंपिंग इफेक्टिव्ह नाहीच आहे. त्यामुळे ऍक्च्युअली तुझा हार्ट रेट जरी चालू असेल, स्टेथोस्कोप लावून बघितलं तर माय गॉड हार्ट रेट चालू, कॅरेटेड पल्स बघितलं नाही. म्हणून आपण ऑस्कल्टेट करत नाही असेसमेंट मध्ये. आपण पल्स बघतो. आपल्याला त्याने रिझल्ट पाहिजे. रिझल्ट काय? पल्स आहे का तर उपयोग आहे. हार्ट रेट असं करायला त्याचा काय उपयोग नाही, बरोबर की नाही. तर त्यामुळे आपण पल्स बघतो. पल्स इफेक्टिव्ह नाही म्हणजे त्याचा हार्ट रेट. मग अशा वेळेला अरिथमियाज कसे रिव्हर्ट करतात? एका शॉक मध्ये अरिथमिया रिव्हर्स होतो. म्हणजे तुम्ही करणार, बरोबर आहे, तुम्ही हार्ट चालू ठेवायला लागले असं करून इफेक्टिव्हनेस, परंतु त्याची खरी ट्रीटमेंट आहे शॉक. तुम्हाला करायला लागणार नाही पुढचं. म्हणून AED इज अ व्हेरी, बिकॉज कार्डियक अरेस्टचं कॉमनेस्ट रिझन इज अरिथमिया. आणि अरिथमिया ट्रीट करायचं सिम्पलेस्ट मेथड इज गिव्हिंग अ शॉक. सो दॅट्स व्हाय यू हॅव टू हॅव ऑटोमेटेड एक्सटर्नल. त्या ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर मध्ये ले पर्सन ऑल्सो कॅन यूज इट. त्याला कोणी डॉक्टर लागत नाही, काय नाही. यूज त्याला हे दोन चिटकवले व्यवस्थित की सगळं ते मशीन काय करायचं ते तुम्हाला सांगते. 2 मिनिटं थांबा, चेस्ट कंप्रेशन करा, सगळं मशीन सांगते. दॅट इज ऑटोमॅटिक, बरोबर. आणि ते अनालाइज करते. अनालाइज करून हे पण सांगतंय की याला शॉक द्यायची गरज आहे, कारण ते अनालाइज करणार. वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन आहे म्हणजे याला शॉक द्यायचा आहे. मग ते सांगणार शॉकेबल रिदम, प्लीज गिव्ह शॉक. ते म्हटलं की हात बीत बाजूला काढायचं, बटन दाबलं की शॉक दिला की परत चेस्ट कंप्रेशन चालू. दॅट इज AED. दॅट शुड बी देअर इन युअर हॉस्पिटल. इट मस्ट बी देअर इन युअर हॉस्पिटल. आणि हे कुठेही कॅरी करता येते. ते खरोखरच एवढ्या साईजचं. एनीबडी कॅन कॅरी एनीवेअर. सो दॅट इज AED. त्याच्यासाठी फुल जसं आता हे शिकवलं तसं पूर्ण तुम्हाला ते देऊन देन यू लर्न ऑर्डर. हे पॅड कसे लावायचे याचे पण 4 स्टेप्स वगैरे सगळं. यू अंडरस्टूड. सो दिस इज व्हॉट यू लर्न इन मोर डिटेल व्हेन यू गो फॉर AED. पण AED इज द 4th पार्ट. आय एम जस्ट फिनिशिंग इट रॅपिडली. इट्स अ 4th पार्ट ऑफ ES. आणि यू शुड नो हाऊ टू डू इट ऑल्सो, हाऊ टू यूज इट. ऍक्च्युअली त्याच्यामध्ये सगळंच असतं, काय नाही, फक्त तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. जरा बाकी सगळं ते गाईड करतात. शॉक द्यायचा कुणाला शॉक, कारण नॉट एव्हरी अरेंजमेंट रिक्वायर शॉक. फॉर एक्झाम्पल असिस्टोल, हार्ट बंद आहे, त्याला काय शॉक द्यायचं? कारण त्याच्या पाठीमागे लॉजिक काय, शॉक द्यायच्या पाठीमागे लॉजिक काय आहे?
हे असं जे वाले ना त्याला एकच शॉट द्यायचं की ते बंदच झालं. आपण हार्ट बंद करतो शॉक देऊन, चालू नाही करत. आपण शॉक देऊन हार्ट बंद करतो. बंद केल्यानंतर काय होतं की मग त्याचा जो सायनस नोड असतो तो टेक ओव्हर करतो ऍज अ नॅचरल, आणि तोपर्यंत तुम्ही चेस्ट कम्प्रेशन करा आणि मग आपोआप आहे. मग 2 मिनिटं झाली बरोबर, 5 सेकंद झाले, त्या मधल्या 10 सेकंदामध्ये परत अनालिसिस. तुम्ही जेव्हा रोल स्विच करता ना त्यावेळी नोबडी इज गिव्हिंग ब्रेथ, नोबडी इज डुईंग चेस्ट कम्प्रेशन, बरोबर आहे की नाही? त्यावेळेला 10 सेकंदामध्ये अनालाइज करते मशीन आणि ते बरोबर त्या 10 सेकंदामध्ये सांगते की पुढच्या वेळेला त्याला चेस्ट कम्प्रेशन द्यायची गरज आहे की नाही. रिदम नॉर्मल असेल तर चेस्ट कम्प्रेशन देऊ नका म्हणून सांग. That is automated external defibrillator. So it's very effective, very important, one of the most important equipment in your life as a medical, which you should know in detail. समजलं? हे कधी क्लास नाही झाला तर तुमच्या टीचर कडून तुम्ही एईडी शिकून घ्या. एईडी काय असतं आम्हाला दाखवा. एईडीचाच भाऊ असतो जो तुमच्या अनेस्थेशियामध्ये, ओटी मध्ये किंवा तुमच्या कॅज्युअल्टी मध्ये असतो, त्याला मॅन्युअल डिफिब्रिलेटर म्हणतात. मग त्याच्यामध्ये तो सांगत काय नाही, सगळं आपल्याला करावं लागतं. जज पण आपल्याला करावं लागतं, शॉक पण त्याच्यातनं दिला जातो, सगळं होतं. खरं ते नाही सांगत तुम्हाला शॉक द्यायचं का नाही द्यायचं, ते तुम्ही ठरवायचं ईसीजी बघून. मग ते काही ले पर्सनला येणार नाही किंवा ज्या पर्सनला माहित नाही व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन ईसीजी कसं डायग्नोस करायचं येत नाही, त्यामुळे ईईडी पाहिजे. ईईडी असेल तर त्याला सगळं कम्प्युटर एव्हरीथिंग इज. यू अंडरस्टूड? I think I've covered everything, whatever maximum I can cover it. Probably I took a long time than what you expected, but thank you. The last thing is really thankful to you. You people are listening very carefully. I'm very happy the way you concentrated for I think 2.5 hours. We are there. Probably just more than 2.5 hours. And thank you to teachers who are there and they want to teach students. Thank you to all.